नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या ऑडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या ऑडिओमध्ये आपण बघणार आहोत वनरक्षक भरती 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर भारतातील नद्या व महाराष्ट्रातील नद्या. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो, भारतातील सर्वात लांब नदी कोणती? तर भारतातील सर्वात लांब नदी जी मित्रांनो ती आहे गंगा नदी आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा येतो, भारतातील सर्वात लांब द्विप्रकल्पीय नदी कोणती? तर द्विप्रकल्पीय नदी जी आहे मित्रांनो ती आहे गोदावरी नदी आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, गंगा नदीचा उगम कुठे आहे? तर गंगा नदीचा उगम जो आहे मित्रांनो तो आहे गंगोत्री हिमनदीवर आहे मित्रांनो गंगा नदीचा उगम. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, गंगा नदीचे उगमस्थानी नाव काय आहे? तर गंगा नदीचे उगमस्थानी नाव जे आहे मित्रांनो ते आहे भागीरथी आहे मित्रांनो. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो, गंगा व यमुना यांचा संगम कुठे आहे? तर गंगा व यमुना यांचा संगम जो आहे मित्रांनो तो आहे प्रयागराजवर आहे मित्रांनो. बीच आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो, यमुना नदीचा उगम कुठे आहे? तर यमुना नदीचा उगम जो आहे मित्रांनो ते आहे यमुनोत्री हिमनदीवर आहे. बीच आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो, ब्रह्मपुत्रा नदीचा उगम कुठे आहे? तर ब्रह्मपुत्रा नदीचा उगम जो आहे मित्रांनो तो आहे तिबेट इथे आहे मित्रांनो. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा येतो, सिंधू नदीचा उगम कुठे आहे? तर सिंधू नदीचा उगम जो आहे मित्रांनो ते आहे मानसरोवर परिसरात आहे मित्रांनो. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दहावा येतो, भारतातील कोणती नदी पश्चिमेकडे वाहते? तर भारतातील नर्मदा नदी जी आहे ती पश्चिमेकडे वाहते मित्रांनो. सी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो, नर्मदा नदीचा उगम कुठे आहे? तर नर्मदा नदीचा उगम जो आहे मित्रांनो तो आहे अमरकंटक येथे आहे. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो, तापी नदीचा उगम कुठे आहे? तर तापी नदीचा उगम जो आहे तो मुलताई इथे आहे. बीच आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो, गोदावरी नदीचा उगम कुठे आहे? तर गोदावरी नदीचा उगम जो आहे मित्रांनो तो आहे त्र्यंबकेश्वरमध्ये आहे. बीच आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो, कृष्णा नदीचा उगम कुठे आहे? तर कृष्णा नदीचा उगम जो आहे मित्रांनो ते आहे महाबळेश्वरमध्ये आहे. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो, कावेरी नदीचा उगम कुठे आहे? तर कावेरी नदीचा उगम जो आहे तो आहे ब्रह्मगिरी टेकड्यावर आहे मित्रांनो. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो, महानदीचा उगम कुठे कोणत्या राज्यात आहे? तर महानदीचा उगम जो राज्यात आहे मित्रांनो ते छत्तीसगड राज्यात आहे. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो, कोणती नदी बंगालच्या उपसागराला मिळते? तर बंगालच्या उपसागराला मिळणारी नदी जी मित्रांनो ती गोदावरी नदी आहे. सी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो, नर्मदा नदी कोणत्या समुद्रात मिळते? तर नर्मदा नदी जी समुद्रात मिळते मित्रांनो ती अरबी समुद्रात मिळते. बीच आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो, तापी नदी कोणत्या समुद्रात मिळते? तर तापी नदी जी मिळते मित्रांनो ती मिळते अरबी समुद्रात मिळते. बीच आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 20वा येतो, भारतातील सर्वात मोठे नदी त्रिभुज प्रदेश कोणत्या नदीचा आहे? तर भारतातील सर्वात मोठा नदी त्रिभुज प्रदेश जो आहे मित्रांनो तो आहे गंगा ब्रह्मपुत्रा या नदीचा त्रिभुज प्रदेश आहे मित्रांनो. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 21वा येतो, गंगा नदी कोणत्या उपसागराला मिळते? तर गंगा नदी जी मिळते मित्रांनो ती मिळते बंगालच्या उपसागराला मिळते. बीच आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 22वा येतो, भारतातील पवित्र नदी म्हणून कोणती नदी प्रसिद्ध आहे? तर भारतातील पवित्र नदी म्हणून प्रसिद्ध नदी जी मित्रांनो ती आहे गंगा नदी आहे. बीच आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 23वा येतो, गोदावरीला कोणत्या नाव दिले जाते? तर गोदावरीला नाव जे दिले जाते मित्रांनो ते दक्षिण गंगा नाव दिले जाते. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 24वा येतो, कृष्णा नदीची प्रमुख उपनदी कोणती? तर कृष्णा नदीची प्रमुख उपनदी जी मित्रांनो ती आहे भीमा नदी आहे. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 25वा येतो, गोदावरीची प्रमुख उपनदी कोणती? तर गोदावरीची प्रमुख उपनदी जी मित्रांनो ती आहे प्रणहिता नदी आहे. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 26वा येतो, यमुना नदीची प्रमुख उपनदी कोणती? तर यमुना नदीची प्रमुख उपनदी जी मित्रांनो ती आहे चंबळ नदी आहे मित्रांनो. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 27वा येतो, सिंधू नदीच्या 5 प्रमुख उपनद्यांपैकी एक कोणती? तर सिंधू नदीच्या 5 प्रमुख उपनद्यांपैकी एक नदी जी मित्रांनो ती आहे रावी नदी आहे. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 28वा येतो, सतलज नदीचा उगम कुठे आहे? तर सतलज नदीचा उगम जो मित्रांनो तो आहे राक्षसताल परिसरात मित्रांनो. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 29वा येतो, बियास नदीचा उगम कुठे आहे? तर बियास नदीचा उगम जो आहे मित्रांनो तो आहे बियास कुंडमध्ये आहे. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 30वा येतो, चिनाब नदी कोणत्या 2 नद्यांचा संगमाने तयार होते? तर चिनाब नदी जी 2 नद्यांच्या संगमाने तयार होते त्या नद्या आहे मित्रांनो त्या आहेत चंद्रा व भागा नद्या आहे मित्रांनो. एज आपला राईट आन्सर होईल.
त्यानंतर क्वेश्चन 31 आहे तो भारताची सर्वात मोठी नदी प्रणाली कोणती? तर भारताची सर्वात मोठी नदी प्रणाली जी मित्रांनो ती आहे गंगा नदी प्रणाली मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 32 येतो कोणती नदी राजस्थानमधून वाहते? तर राजस्थानमधून वाहणारी नदी जी मित्रांनो ती आहे लुनी नदी आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. क्वेश्चन 33 आहे तर लुनी नदी कोणत्या समुद्रात मिळत नाही? तर लुनी नदी जी मित्रांनो ती मिळत नाही कोणत्याही समुद्रात मिळत नाही मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 34 आहे तो साबरमती नदीचा उगम कुठे आहे? तर साबरमतीचा नदीचा उगम जो मित्रांनो तो आहे अरवली पर्वतरांगेत आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 35 येतो माही नदी कोणत्या समुद्रात मिळते? तर माही नदी जी मिळते मित्रांनो ती मिळते अरबी समुद्रात मिळते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 36 येतो कावेरी नदी कोणत्या समुद्रात मिळते? कावेरी नदी जी मिळते मित्रांनो ती मिळते बंगालच्या उपसागरात मिळते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 37 येतो कृष्णा नदी कोणत्या समुद्रात मिळते? तर कृष्णा नदी जी मिळते मित्रांनो ती मिळते बंगालच्या उपसागरात मिळते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 38 येतो महानदी कोणत्या समुद्रात मिळते? तर महानदी जी मिळते मित्रांनो ती मिळते बंगालच्या उपसागरात मिळते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 39 क्वेश्चन येतो सोन नदी कोणत्या उपनदी आहे इथे? तर सोन नदी जी आहे ती कोणाची उपनदी आहे? तर ती मित्रांनो गंगा नदीची उपनदी आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 40 येतो कोसी नदी कोणत्या उपनदी आहे? कोणाची उपनदी आहे? तर कोसी नदी जी मित्रांनो ती आहे गंगा नदीची उपनदी आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 41 क्वेश्चन येतो गंडक नदी कोणाची उपनदी आहे? तर गंडक नदी जी मित्रांनो ती आहे गंगा नदीची उपनदी आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 42 येतो घागरा नदी कोणाची उपनदी आहे? तर घागरा नदी जी मित्रांनो ती आहे गंगा नदीची उपनदी आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 43 येतो भारताची सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती? तर भारताची सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी जी मित्रांनो ते नर्मदा नदी आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 44 येतो गोदावरी नदी किती राज्यातून वाहते? गोदावरी नदी जी वाहते मित्रांनो ती 5 राज्यातून वाहते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 45 येतो कावेरी नदी कोणत्या 2 प्रमुख राज्यांमधून वाहते? तर कावेरी नदी जी वाहते मित्रांनो ती कर्नाटक व तामिळनाडू या 2 राज्यातून वाहते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 46 येतो भारताची सर्वाधिक जलवाहिनी असलेली नदी कोणती? तर जलवाहिनी असलेली नदी जी मित्रांनो ती आहे ब्रह्मपुत्रा नदी आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 47 येतो भागीरथी आणि अलकनंदा यांचा संगम कुठे आहे? तर भागीरथी आणि अलकनंदा यांचा संगम जो आहे मित्रांनो ते देवप्रयाग इथे आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 48 येतो भारताची कोणती नदी बिहारचे दुःख म्हणून ओळखली जाते? तर भारताची जी बिहारचे दुःख म्हणून ओळखली जाणारी नदी जी आहे मित्रांनो ती आहे कोसी नदी आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 49 येतो भारताची कोणती नदी वृद्ध गंगा म्हणून ओळखली जाते? तर भारतात वृद्ध गंगा म्हणून ओळखली जाणारी नदी जी मित्रांनो ती आहे गोदावरी नदी आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि PDF जर का लागत असेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या.